नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण चाललो आहे कोल्हापूरमधील आदमापूर या ठिकाणी श्री संत बाळूमामा यांच्या दर्शनाला. आणि अजून वेळ भेटला तर बाकीच्या ठिकाणी पण फिरू आम्ही. तर आता सगळी तयारी वगैरे झाली आहे आमची. थोड्याच वेळात आता निघू आम्ही. तर मित्रांनो, आता आपण निघतोय बाळूमामाला जायला तिकडं. आणि माझ्यासोबत कोण कोण आहे दाखवते मी. इकडे चैत्या, इकडे मम्मी आहे, इकडे सुत्ता काकू, हे शीतल काकू आहे, तिसले थंडी लागत आहे, आणि कोमल काकू, आणि पुढे अजून एक शीतल काकू आहे, तिला पण स्वेटर घेतलेला आहे, आणि पप्पू. तर मोरया बाळूमामाच्या नावानं. तर चला, प्रवासाला सुरुवात झाली आहे आपली. मित्रांनो, आता आपण पोचले पेट्रोल पंपच्या इथं. आपल्यासोबत अजून एक गाडी आहे, तिकडे ती पुढे थांबलेली आहे. तिकडे कोंडिया गावची माणसं आहे. तर आता निघतोय आम्ही पुढे जायला. तर चला, खूप छान छान नजारे बघायला मिळतील तुम्हाला. जेव्हा उजेड दिसेल ना घाटात वगैरे, जेव्हा सकाळ होईल ना, ते खूप छान छान नजारे असतात. आणि जेव्हा घाटाच्या वरती पोचू ना, तेव्हा पण सगळे हिरवळ, ग्रीनरी, सगळे शेत वगैरे बघायला मिळेल. त्यामुळे खूपच एकदम छान छान नजारे तुम्हाला बघायला मिळतील. तर आता आपण निघूया इकडून. तर चला, आता आपण पोचलोय वरती गगनबावड्याला. इकडे गाडी पार्क केलेली आहे आणि थोडं चाय वगैरे पितो, थोडं फ्रेश होतो आणि पुढे जाऊ आता आम्ही. काय काळोखात ना माणसा, थंडेली जाम थंडी ना चाहिए इकडं. या साईडला एका सगळी माणसं जरा बाहेर आली आहेत हवा खावासाठी. आणि ही एक गाडी आहे इकडे कोंडियातली माणसं तिकडं मध्ये. तर मित्रांनो, इतकी थंडी लागत आहे. बाबा या साईडला बघा, शेकोटी पण पेटवलेली. आणि आता आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत आता. तर चला, अजून तर काळोखच आहे, उजाडला नाही अजून. बघूया कधी उजाडणार आहे. आता 5 वाजून गेलेत. आता गगनबावडा, चला बसा एका मित्रांनो. आता आपण पोचलोय कोल्हापुरात. कोल्हापूरच्या इकडे आलोय. कुठे आलोत नेमकं मला आता माहीत आहे. तर पण उजाडलंय, इतकं छान वाटतंय ना, मस्त वातावरण अगदी झालंय. थंडी पण जाम आहे. आणि आता सूर्योदय होतोय या साईडला, आता होईल. मस्त वाटतंय. थंडी पण जाम लागतं. यांनी काय स्वेटर काढला नाही, यांच्या अजून झोपा कम्प्लीट होत होतात आताच्या. मस्त कडकडीत चहा पिणार आहोत. झालं तुमची चाय पिऊन? थंड थंड मस्त गरमागरम चाय. इथे सगळे बॅनर आता येतात ना, ते सगळे कन्नडमध्ये लिहिलेले असतात. आता मी पूर्ण, मला वाटतं कोल्हापूर आणि कर्नाटकच्या सीमेवर आहेत, बॉर्डरवरती. पूर्ण हे जे बॅनर येतात ना, ते पूर्ण कन्नडमध्ये आणि मराठीत लिहिलेले येत आहेत. बघूया आता पुढे. अजून प्रवास चालूच आहे, अजून काय पोचलो नाही आम्ही. मस्त वाटतं आजूबाजूचं सगळं वातावरण, सगळं बघत बघत चाललंय. आता मधनाकडे तरी चाललंय, बारक्या छोट्याशा रस्त्या. कन्नड ते आम्ही त्याच आवानी कळत नाही वाटत. काकू शिकली इकडे येऊन. आता तर बोललं तर काय सांगायचं. तर आता आपण इथे गाड्या पार्क केलोय आणि पुढे चाललोय जिथे बाळूमामाचं जन्मस्थान आहे. तिकडे आता आपण चाललोय. कर्नाटकमध्ये आलोय आता आपण, आणि जन्मस्थान आहे तिकडे चाललोय आता चालत चालत. मस्त पक्ष्यांचा पण आवाज असेल, मस्त उजाडला. तर मित्रांनो, इथे एक शाळा आहे आणि अक्कोळमध्ये पोचलोय आता आपण. आणि इकडून आता चालत चालत पुढे जाणार आहोत. या इथून पुढे हे बघा, कन्नडमध्ये पण लिहिलेलं आहे आणि मराठीमध्ये पण. छत्रपती शिवाजी महाराज रोड. इकडून आता आपल्याला पुढे जायचं आहे. हां, इकडून हां, श्री सद्गुरू बाळूमामा यांच्या जन्मस्थळ घराकडे जाण्याचा मार्ग. इकडून पुढे
याच्या इथं ना काहीतरी लिहिलेलं आहे. अच्छा इथंच माहिती आहे. तू काय लिहिलेलं आहे ग? काय माहिती अगोदर सांगितलं आहे बोल. अंडे गुंडू पांडू. इथं काय घेतलं रे? ओटी काय? ओटी की नारळ आणि काय आहे याच्यामध्ये? अगरबत्ती वगैरे. तर धर घे. चला झाला सगळ्यांचं घेऊन ना. तर आता आपण आलो बाळू मामांच्या या घरी. हे बघा इथं मस्त असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. चला आतमध्ये जाऊया. चलो चला चला आतमध्ये. देवाच्या भेटीच आहे. नाही तसं कोण येतं काय. एक वाटी तिथं घे, एक वाटी घे. कुठचे तुम्ही बाबा? कुठचे तुम्ही? निपाणीचे काय? तुम्ही एकटेच आलाय? अच्छा इकडे राहायला आहे तुम्ही? होय तर दर्शनाला आलाय तुम्ही आता? होय. या ताई आहेत, या माहिती सांगतायत. तर मामांचा जन्म झाला. हो. मामांचं जन्मघर 1892ला मामांचा जन्म झाला. हां त्यानंतर 1966ला 4 सप्टेंबर 1966ला मामांची समाधी. मामांची समाधी आदमापूरला. आदमापूरला. अच्छा. इथं मामांचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी मामांच्या भावाने साप मारले. हो का? इथं हां इथे. हे घर आहे तसं आहे मामांच्या वेळेच हे सगळं मामांची वास्तूच म्हणा ही सगळी. हां म्हणजे तेच हे सगळं हा, घराचं हे हे सगळं पूर्वीच आहे. पूर्वीचंच आहे बघा. तो मामांच्या काळातला दरवाजा ते आता खराब झाला म्हणून बदलले. हां ओके. तुम्ही कुठचे काका? फलटण. फलटणवरून आलाय का? अच्छा. फलटण कमलेश्वर. हां तर खूप वेगवेगळ्या ठिकाणावरून भक्त भाविक येतात दर्शनाला. तर थोडा वेळ बसलोय आम्ही. पण वगैरे खरं घरच्या असं भावांचं म्हणा त्यांचं असं कोणीच नाही घरातली माणसं नाही. भाऊ वगैरे भावांचं पण सगळं म्हणजे वारले सगळे. मग तुम्ही कोण लागता मामांच्या? म्हणजे मामांच्या आम्ही कोण आहे आम्ही हे घर घेतले मामांच्या पुतण्याकडनं हे घर घेतले. हां काय? अच्छा. हो सेवा कर सेवा करतात त्या ताई. ओके. साप आहे ना तो त्यांच्या बरोबरच होता ना साप. तेव्हा मामा असं बकरी राखत कधी गेल ते सौंदतीला. मग सौंदतीला गेल्यावर कधी ती यल्लमा देवी असते ती नागाच्या रूपात त्यांच्या मागे येते. मग मामा म्हणतात मी मेंढर राखणार कुठपर्यंत तू माझ्यासोबत येणार. मग गंगूबाईला सांगतात ह्याची 3 दिवस सेवा कर मी बकरी राखाय जाणार आणि तिथे ठेवून जातात. एक शेळी देतात सकाळी उठायचं आंघोळ करायचं लवकर यायचं दूध घालून जायचं परत कुणासोबत बोलायचं नाही. मग ती 2 दिवस घालत्या तिसऱ्या दिवशी घालायला असं शेजारची बोलतात तू काय करा जातेस. मग ती सांगते सांगते तर बोलल्यामुळे कधी इथं घाला येते कारण तेव्हा चावायला अंगावर जाते. मग तसंच ती भावानी सांगत जाते. मग ती भीमान ती इथं येऊन मारले. तेव्हा ते मारल्यापासून मामा गेले ते परत इकडे आलेच नाही. मामा ते हमीदवाड्याच्या कारखान्यावर होतं तिथं जसं सापाला मारा गेलं तसं त्यांच्या पाठीत वळ उठत होते. तिथं एक मारलं की त्यांच्या पाठीत म्हणजे तसं हेच उठायचं वळच उठायचं. हो मामाचे चिडून गेले ते मग परत काय हेच झालं. मामांचं बालपण ते सगळं इथंच लग्न वगैरे मामांचं इथेच झालं. आणि मग समाधी तिकडे आदमापूरला. हा असं बकरी राखत गेले फिरत तिने तिकडे समाधी आहे ते त्याच्या पाठी त्यांची सासरवाड आहे ना. मेतक्यात सासरवाडी पण त्यांची अक्कोळच इथलीच आहे. पण आता ते मंदिर बांधलं की नाही म्हणून ते भाच्यानी मंदिर बांधलं त्याच्यामुळे ती आता सासरवाडी सगळी मेतकच म्हणा. मेतक्यात तिथे मावांचा खांब आहे. आतमध्ये नाही लागत.
तर आता आपण अक्कोळ इथे बाळूमामांचं जन्मस्थान आहे तिकडे आपण आलो होतो, दर्शन वगैरे घेतलो आणि आता आपण इकडून निघालोय. आता बघूया पुढे कुठे जायचं ते आणि नंतरला आदमापूरला जाणार आहोत. तर हे एवढी सगळी जण आम्ही आलोय एकत्र 2 गाडीने. सगळ्यांच्या कपाळावर भंडार आहे. जरा बाळूमामांच्या नावानं चला. आता आपण कर्नाटकात महाराष्ट्रात चाललोय पुन्हा. उचला. आता आपण कर्नाटकातून महाराष्ट्रात आलोय आणि थोडा वेळ इकडे थांबलोय गॅस भरायचे CNG. खूप छान वाटतं. साईडला बघा तुम्ही एकदा, काय शेत आहे. वेगवेगळ्या प्रकारची शेती केली आहे. तिकडं काहीतरी आहे, इकडे हे वेगळं काहीतरी आहे आणि हे इकडे वेगळं. या साईडला दाखवते मी. आणि या साईडला हे तंबाखू बोलतात, होय ना रे मम्मी? या साईडला तंबाखू आहे म्हणतात ना तुम्ही? हां, ते सुकत घातलेलं आहे ते. आणि इकडे सगळ्या गाड्या पार्क करून ठेवलेल्या आहेत आणि आपल्याला पुढं जायचं आहे. मित्रांनो आता 10 वाजून गेले, जाम भूक लागूच लागली. तर इथं काय खाण्यासारखं काय स्टॉल दुकानं वगैरे काय नव्हती आणि मम्मीनी मस्त भाकरी आणि भजी आहे, चटणी वगैरे काय काय सगळं आणलेलं आहे. चटणी ह्याच्यात. तर मस्त आम्ही आता भाकरी वगैरे खातोय. तुम्ही पण या खायला. खा वर फिर लावल्या नाही ग. अरे तेव्हा ते एवढं सलून येऊन आणि आता आली. तर आमचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता आपण चाललोय मंदिराकडे. तर चला जाऊया. तर आता आपण आलोय मेटकेमध्ये. सासरवाडी आहे इथे यांची, बाळूमामांची. तिकडे आता आपण आलोय. इथे बघूया, जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये. मंदिर पूर्ण दाखवते. वाव, गेट बघा किती मस्त आहे. साईडला 2 हत्ती आणि बाळूमामा आणि त्यांची ती मेंढरं वगैरे. इकडून आतमध्ये नाही जायचं आपल्याला. आणि साईडला ही दुकानं वगैरे आहेत, ओटी वगैरे सगळं. इकडून आतमध्ये जायचं होतं ना. हे बघा किती छान वाटतंय. श्री सद्गुरू बाळूमामा माता सत्यवा देवी यांचा वाडा. या साईडला सगळ्या काही जण अशा वडापच्या पण गाड्या आहेत आणि काही प्रायव्हेट पण आहेत आलेल्या. सगळं काय पार्किंग करून ठेवलेलं आहे. हे बघा तंबाखूची पान आहे. मंदिराचा कळस दिसायला सुरुवात झाला. साईडला दुकान आहे. चला पुढे चला. येऊ दे. काकोनी मम्मीने सगळ्यांनी ओटी वगैरे घेतला रे. हां चला आतमध्ये जायचंय. चला चला. चप्पल नाही ठेवताय मंदिराच्या साईडला. किती लाईन लागलेली आहे बघा. हां इकडं जायचं वाटतं. हे काय आतमध्ये जायचा. भरपूर लाईन आहे ग मोठी.
वाजती होय कधी वेळ आता बघूया बाळू मामा दर्शन कधी देतात ते. मग लाईन खूप लागलेली आहे आता बघू. लाईन मध्ये थांबतोय आता आम्ही. बापरे चला. संध्याकाळी 5 वाजती. तर आता 10:30 वाजलेत. आता मी रांगेमध्ये राहिलोय. तर माहीत नाही कधी दर्शन होईल. खूप खूप गर्दी आहे. आज पण खूप गर्दी आहे. इकडे आतमध्ये पण खूप रांगा लागल्या. आता बघू दर्शन कधी होतंय ते. आधीच भाकरी फिरी खाल्ली म्हणून बरं झालं ना गे. भरपूरच भूक लागली होती. बरं झालं सगळं खाऊन पिऊन आले होते. तर बाळूमामा हे ते संत होते. ते चमत्कार करत असतात. ते गोरगरिबांना मदत करत. खूप लोकांच्या समस्या त्यांनी सोडवल्या. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातून भाविक सगळे त्यांच्या दर्शनासाठी इकडे येत असतात. तर या मंदिराच्या मागच्या साईडला हे असं नाणं चिपकवायचं आहे हे असं आहे. आणि चिपकतात पण काही आहेत तिकडे चिपकवले. मित्रांनो अशा प्रकारे आमचं दर्शन झालं. खूप गर्दी होती आणि आतमध्ये कॅमेरा यूज करायला परवानगी नव्हती. आतमध्ये 3 मूर्त्या आहेत. एक जे बाळूमामांचे जे गुरु आहेत त्यांची, बाळूमामांची आणि विठ्ठल रखुमाईंची. प्रसादी मम्मी येत आहे. तर इथे पण नारळ फोडायची ही इथे जागा आहे. तर आता नारळ फोडून घेऊया. तर आता मी मस्तपैकी हे घेतलंय आणि बाकीचे सगळेजण अजून काय प्रसादी वगैरे घेतात. आमच्या प्रत्येकाचा तिकडे प्रसादी असं पकडून घेतला नसेल वाटतं. काकोन काय पेढे वगैरे बघताय वाटतं. लाडू प्रसादी घेते सगळेजण. तर हे बाळूमामा इथला ते पगडी, फुल शर्ट, धोतर आणि खांद्यावर गोधडी, हातात काठी असं त्यांचा पोशाख असायचा. तर तुम्हाला हे दुकानामध्ये गोधड्या, काठ्या वगैरे सगळं बघायला मिळतील. विक्रीसाठी आणलेलं आहे. हे बघा बाळूमामा जसं वापरायचं ना गोधडी, काठ्या वगैरे तसं हे पण ह्याचं पण हे दुकानं आहेत. इकडे सगळ्या प्रसादी वगैरे सगळंच काय आहे. असे वेगवेगळ्या प्रकारे छान छान प्रकारचे बाळूमामाचे फोटो आहेत. आणि काकून पण हे बघ घ्यायचं ते घेतला नाही. तर आता आपण सत्यवा देवीच्या मठात चाललोय. हे बघा हा आहे गेट. इकडून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. आता इकडून आतमध्ये जायचं आपल्याला. नाही आणि गौमाता आणि वासरू आहे. किती हुबेहूब वाटतं बघा. काय ना मम्मी गेले पुढे, ती हरवली आवाजने. आम्ही फक्त 3 जण तर राहिलो, काको, चैत्य आणि मी. चल ना जाऊया. तर चला आता बघूया काय काय बघायला मिळते आपल्याला इथं. इकडं चल बघूया. हे बघा मस्त असं एक हा वाडा आहे. दर्शनासाठी जाण्याचा मार्ग आहे. आता इकडून आता आपण आतमध्ये चाललोय. वाव किती थंड मस्त वाटलं ना गे. वाव चैतू कसा वाटताय? मस्त थंड थंड एकदम वाटलं आतमध्ये आल्याला. आता बघूया. इकडून पुढे जायचंय काय की असं जाऊ अशा खूप साऱ्या मूर्ती आहेत. काकू आपण कुठल्या उलट साईडला नाही ना आलोय? तर आता आपण या मंदिरामध्ये गेलो होतो. या आतमध्ये संत बाळूमामा, सत्यवा देवी आणि गणपतीची मूर्ती आहे. आणि महादेवांची पण मूर्ती आहे आणि त्यांच्या पालख्या वगैरे आहेत. आता या साईडला आपल्याला दत्त मंदिर पाहायला मिळतं आहे. आणि इकडे काहीतरी आहे तर बघूया आता कसं. मग
कुठला अच्छा इकडून जायचं का? ठीक आहे, आता आपण दत्त मंदिरामध्ये जाणार आहोत. तर आपण इकडे हे मंदिर फिरलो आणि इकडे दत्त मंदिरमध्ये पण गेलो होतो. आतमध्ये शूट करता नाही आलं, आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. आणि बाकीची आमची सगळी माणसं गाडीमध्ये जाऊन बसली पण. तर आता आपण पण चाललो आहे गाडीमध्ये, बघूया. मेंढराचं दुकान आहे. हां इथे बघा ह्या ज्या मेंढऱ्या आहेत ना, तर त्यांना बकऱ्या, तर त्यांना हे नवसाचं हे असं बांधले असं वाटतंय. होय. तर आता आपण जे मंदिर फिरलो ना, तर ते बाळूमामाची सासरवाट होती आणि आता आपण जाणार आहोत आदमापूरला. तर चला जाऊया. तर मित्रांनो, मेदगेमधून 15-20 मिनिटाच्या प्रवासानंतर आता आपण पोचलोय आदमापूरला आणि आता आपण गाडीतून उतरलोय आणि चालत चाललोय मंदिराच्या दिशेने. साईडला सगळी दुकानं वगैरे आहेत, प्रसादाची सगळी, आणि बाजार पण आहे. इकडे काठ्या वगैरे बाळूमामाच्या आणि बाकीची पण सगळ्या वस्तू आहेत. तर आलेल्या आहे उजव्या साईडला हे चप्पल वगैरे ठेवायचे स्टँड आहे आणि इकडून आता आपण पुढे जाणार आहोत रांगेत उभा राहण्यासाठी, दर्शनाच्या रांगेत. श्री बाळूमामा देवालय आदमापूर. तिकडे लाडू प्रसादचं तिकडे सेक्शन आहे, त्या साईडला रांगेत राहण्यासाठी आहे. तिकडे वरच्या साईडला पण खूप सारे दुकानं बघायला मिळतील. काय करतात इकडं? तर मित्रांनो, आता आपण महाप्रसाद करतोय. महाप्रसाद खाऊन झाल्याच्या नंतर भेटते मी तुम्हाला. तर आमचा महाप्रसाद तर झालाय करून आणि या मंदिरात मोफत महाप्रसाद आणि पिण्याची पाण्याची पण सोय आहे इकडं. तर आमचं दर्शन घेऊन झालं, महाप्रसाद करून झाला आणि आता आपण निघतोय गाडीकडे जायला आणि वाटेत सगळं काय काय बघत चाललेत, घेत चाललेत. तर चला. इथे चैतन्य मला टेडी घेतला नाही, बघू मस्त असं तुझ्यासारखंच आहे. तर मित्रांनो, सकाळपासून आपण फिरतोय. सकाळी आपण गेलो होतो बाळूमामाच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी, नंतरला गेलो मेदगेमध्ये आणि आता बाळूमामाची समाधी आहे तिकडे आपण गेलो होतो आणि तिकडनं सगळं दर्शन वगैरे घेऊन प्रसादी वगैरे खाऊन आता आपण चाललोय घरच्या दिशेने. आता गाडीत बसलो सगळेजण. कसं वाटलं, कसं झालं दर्शन? मस्त मस्त झालं ना. माणसं जरा कंटाळलेली. हां तर असं आता व्हिडिओ आपण हा इथे एंड करूया आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटते. तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि बाय बाय.